स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे उडदाच्या डाळीचे पापड। अगदी परफेक्ट अशा प्रमाणासह खारटही होणार नाही आणि खुसखुशीत अगदी होणार आहे। 1 किलो डाळीच्या पिठाला किती मसाला वापरायचा त्याचे पण प्रमाण सांगणार आहे, पाणी किती घ्यायचे ते पण प्रमाण सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे पीठ घेतलेलं आहे 1 किलो उडदाच्या डाळीचं। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 पुडी लागणार आहे रामबंधू मसाला हा वापरला आहे। मसाला अशा पद्धतीने चाळून घ्यायचा आणि चाळलेला मसाला आता वरती बघू शकता जो ठोसर आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून द्यायचा आहे, कारण हा टाकून नाही द्यायचा। बघू शकता तुम्ही इथे मी मिक्सरला बारीक केलेला आहे। आता मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाला पिठामध्ये आणि मिठाची अजिबात गरज नसते। मीठ अजिबात म्हणजे वापरायचं नाहीच, कारण ऑलरेडीच मसाल्यामध्ये मीठ खूप असतं। त्यामुळे 1 किलो जर उडदाच्या डाळीचे पापड करायचे असेल तुम्हाला तर 1 रामबंधू मसाला हा पापड मसाला वापरायचा तुम्ही। रामबंधू पापड मसाला वापरल्यानंतर मीठ सोडा काहीही टाकण्याची गरज नाही आहे आणि थोडं थोडं करून पाणी घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे। अगदी घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला। जेवढं तुम्हाला घट्ट मळता येईल तेवढं तुम्ही डाळीचं पीठ हे घट्ट मळायचं आहे। जेवढे आणि एक महत्त्वाची 1 नंबर टिप्स म्हणजे जेवढे तुम्ही घट्ट पीठ करणार तेवढे तुमचे पापड चांगले होणार आहे। बघू शकता तुम्ही इथं पीठ मळल्यानंतर 10 ते 15 मिनिट आपण चांगलं भिजून दिलेलं आहे। शक्य होईल तर अर्धा तास भिजून दिलं तर आणखीनच चांगले। तर थोडंसं तेल घालून घ्यायचं, अगदी थोडं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ चांगलं ठेसून घ्यायचं। तुम्हाला जेवढं ठेचता येईल तेवढं ठेसायचं। 2 नंबर टिप्स म्हणजे पीठ ठेचलं तर तुमचे पापड अगदी तोंडात टाकताच विरघळणार आहे। अगदी वयस्कर व्यक्तीसुद्धा हे पापड खाऊ शकतो। तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाची टिप्स एक आणखी फॉलो करायची आहे की कणिक जास्त ठेसून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने चांगलं जवळजवळ 5 ते 10 मिनिटासाठी कणिक चांगलं ठेसून घ्यायचं आहे। ठेसल्यानंतर आता लाट्या तयार करून घ्यायच्या आहे। लाट्या तयार करत असताना बघू शकता तुम्ही आता 1 किलो पीठ आहे तर तुम्ही अर्धा किलोचाच गोळा तयार केला। अर्धा किलोचा गोळा आपल्याला कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यायचा आहे। एकखट्टी लाट्या केल्या तर सुकत्या, त्यामुळं सुकल्यानंतर पापड पण लाटला जात नाही। त्यासाठी आधी निम्मा गोळ्याच्याच आपल्याला लाट्या तयार करायच्या। बघू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने आपल्याला लाट्या चाकूने कट करायच्या किंवा तुम्ही दोऱ्याने करू शकता किंवा हाताने पण तुम्ही गोल गोल अशा करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेनी जमत असेल त्याने तुम्ही लाट्या एका साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहे। मी तर आता चाकूनेच कट करत आहे आणि सर्व लाट्या तयार करून घेणार आहे आणि पिशवीत पण घालून घेणार आहे। आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे यूट्यूब फॅमिलीसाठी। तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि लवकरच आता जो वॉच टाईम राहिलेला आहे तो पण कंप्लीटच होईल आपला। तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला। तर इथं निम्मे पिठाच्या आपण लाट्या तयार करून घेतल्या। निम्म पीठ हे कॅरी बॅगमध्ये ठेवलं आहे। ते निम्मे पीठ हे लाटल्यानंतरच त्याच्या लाट्या तयार करायच्या आहे। जवळजवळ ह्या 50 लाट्या झालेल्या आहे। 1 किलोचे आपले 150 पापड आरामशीर होऊन जातात। किती तुम्ही मोठे लाटा किंवा कितीही छोटे लाटा तरी 150 पापड होऊन जातात आपले 1 किलोमध्ये। तर आता लाटायला घेऊ पापड। पीठ घट्ट आहे त्यामुळं आपल्याला पांढरं पीठ जे आहे ते जास्त लागणार नाही। आणि एक सांगायचं राहून गेलं आहे, जर आता 1 किलोला तुम्हाला साधारण घट्ट जर पीठ मळलं तर 1 वाटी इतकं पीठ तुम्हाला पापडला लावण्यासाठी लागणार आहे। त्यासाठी मसाला कालायच्या आधी थोडंसं पीठ साईडला काढून ठेवायचं आहे वाटीभर इतकं। तर बघू शकता आपला मस्त पापड लाटला जात आहे। सर्व मैत्रिणींचे आता पापड वगैरे झालेच असतील, पण थोडासा व्हिडिओ लेट झाला आहे कारण काही गडबडीमध्ये थोडंसं एडिटिंगला वेळच भेटला नाही, पण टाकला आहे मी। आणि काहींचे चालू पण आहे। तर बघा पीठ घट्ट आहे त्यामुळे आता अगदी थोडंसं पांढरं पीठ लावलं। आता जास्त गरज नाही पांढरं पीठ लावण्याची आणि खूप छान असा आपला पातळ तयार झालेला आहे पापड। तुम्ही जेवढा पातळ पापड करता येईल तेवढा पातळ पापड तयार करायचा। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहे। आणि फक्त हे उडदाच्या डाळीचे पापड आहे। उडदाच्या डाळीचे पापड फक्त एकदा करून पहा, खरंच खूप छान टेस्ट लागते। मुगाची डाळ अजिबात वापरायची नाही आणि जरी वापरायची असेल तर तुम्हाला
1 किलो डाळीला तुम्ही पावशेर इतकी मुगाची डाळ वापरली तरी पण चालेल, पण वापरायचीच नाही तर खूपच छान पापड लागतात. तर सर्व इथं पापड लाटून झालेले आहे. पापड लाटल्यानंतर महत्त्वाची टिप्स म्हणजे आपले पापडाचे काने वरती होतात थोडेसे वाळल्यानंतर. तर कान वरती होऊ नये त्यासाठी मी ज्या पद्धतीने पापड टाकलेले आहे त्याच पद्धतीने पापड टाकायचे आहे. एकावर एक नाही टाकायचे, फक्त म्हणजे एक एक पापड अर्धा असं दाबत राहायचं आहे. बघू शकतो मी ते व्हिडिओमध्ये, म्हणजे जेणेकरून आपले पापड हे असे वरती होत नाही वाळल्यानंतर. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच मी, वाळलेले पापड पण दाखवते मी. तर सर्व पापड आता इथे लाटून घेऊ आपण आणि मस्त असे. आता हे पापड टाकले का त्यावरून पण झाकण टाकायचं, पातळ कपडा झाकण टाकायचं आहे. मस्त पिवळे पापड तयार झालेले आपले. आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये पण सांगा. बघा पापड वाळल्यानंतर आपले पापड हे अगदी कानवरती पण झाले नाही, काहीच नाही पापडाचे. त्यानंतर पापड चांगले वाळून दिले आणि दुसऱ्या दिवशी कवळ्या उन्हामध्ये मी वाळत टाकले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता पापड लगेच आपण तळून पण बघितला. खूप छान असे आपले पापड फुललेले आहे. तर उडदाच्या डाळीची पापडाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही पापड राहिले असतील त्यांचे तर त्यांनाही हा व्हिडिओ उपयोगात येईल.